सो आता मी आलो आहे वेंगुर्ला इथे. वेंगुर्ला आणि ते खूप असं बघण्यासारखं असं ठिकाण आहे जे म्हणजे एक वेतोबाचं मंदिर, दुसरं म्हणजे रेडीचं गणपती, असे 2 स्पॉट आपण आज करणार आहोत. दुसरा एक निमती बीच आहे, तो करायला भेटलं करू आपण, पण सध्या तरी 2 स्पॉट मेन अट्रॅक्शन आहे. सो चला. वेंगुर्ला जर फिरत असेल तर तुम्ही बाईकवर फिरा, कारण तुम्हाला वाटेत असल्यास ते नजर दिसतील ना की तुम्हाला तिकडे थांबावंसंच वाटतात. स्पेशली पण कोकणात असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी असे नजर आहेत की त्यामुळे तुम्हाला तिकडे थांबायचं मन होतंच. त्यामुळे 4 व्हीलरपेक्षा 2 व्हीलरमध्ये फिरण्यात खूप मजा आहे. रेडीच्या रस्त्यात जाताना आपल्याला आरवली हे गाव लागतं. या गावातच आहे वेतोबाचं मंदिर. वेतोबा हा आरवली गावचा ग्रामदेवतसुद्धा आहे आणि याची ख्याती खूप दूरवर पसरलेली आहे. नवसाला पावणारं तसेच हाकेला धावणारं याची ख्याती म्हणून दूरवर पसरलेली आहे. अनेक लोक हे खूप दूरवरून ह्याच्या दर्शनासाठी येत असतात. देवळाच्या भिंतीवरती अनेक देवांची चित्र साकारलेली आहेत. आलो रेडी येते आणि रेडी इथे ह्या साईडला वेंगुर्लात रेडी हे खूप सुंदर असं गाव आहे आणि याच ठिकाणी असलेले रेडीचा गणपती हा सुद्धा प्रसिद्ध असा गणपती आहे. इथे असलेले प्राचीन मंदिर, माड्या पोपळीच्या बागा, निळासा समुद्र ह्यासाठी तर रेडी प्रसिद्ध आहेच. चला तर या रेडीच्या फेमस गणपतीला आपण भेट देऊया. त्रिभुज असलेला रेडीचा गणपती हा बसलेला स्थितीत असून त्याचा एक पाय दुमडलेला आहे. एका हातात मोदक असून दुसरा हात आशीर्वाद देत असताना आहे. रेडीच्या गणपतीचे दर्शन करून झालं आपल्याला रेडीच्या समुद्राचे दर्शन करता येते, कारण रेडीच्या गणपतीच्या जवळच आहे रेडीचा समुद्र किंवा बंदर म्हणू शकता. वेंगुर्लातला सगळ्यात शेवटचं जेटी किंवा बंदर म्हणायला गेलं तर ही वेंगुर्लाची रेडी ही बंदर आहे. याच्यानंतर पुढे गोवा चालू होतो. अवघ्या 4 किलोमीटरचीच गोवा आहे. सो हा रेडी हे गाव प्राचीन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिद्ध होते. सगळ्या समुद्राच्या खडकांवरती समुद्री वनस्पती उगवलेले होते. सूर्यास्ताला चाललेला सूर्य पण अप्रतिम नजारा आहे. आडो मस्त.
रेडीचा गणपती बघून झालं देवी माऊली या देवीच्या दर्शनाला निघालो. हे देवीचं मंदिर खूपच सुंदर होतं. वाटेत आपल्याला यशवंतगड सुद्धा लागतो. या गडाची तर धावती भेटच घेतली आपण. गडाचे इथे विशेष करून फॉरेनरची संख्या खूप होती. यशवंतगड मुख्यतः करून असं वाटतं की छत्रपती टेहळणी करण्यासाठी बांधण्यात आला ना असं वाटतं. आरोली बीच आहे. वेटोबाच्या मंदिराच्या अलीकडेच एक बीच आहे आरोली बीच. एकदम सुंदर असा बीच आहे. ह्याचं सँड तर बघा एकदम वाईट असं सँड आहे आणि समुद्र तर लाजवाब आहे आणि सूर्यास्त झाला आहे आणि हा सगळा आरोलीचा बीच पण लवली सगळ्यात बेस्ट असा बीच. थोड्या समुद्रात मन रमवलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. काही फोटो काढले आणि मन घट्ट करून निघालो. कारण थोड्याच वेळात अंधारणसुद्धा होणार होता. सो वेंगुर्ला खूप चांगला आहे, सुंदर आहे. याचे बीचेस, देऊळ आणि इकडची घरं खूप बघण्यासारखं आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या वेंगुर्ल्याला. तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू.